आपण आज गावाकडल्या पद्धतीने साधी आणि सिंपल टोमॅटोची भाजी वाटून करणार आहे। कांदा घेतला, 2 टोमॅटो घेतले, जिरे, मोहरी, हळद, मीठ, शेंगादाणे, कढीपत्ता, लसूण आणि वाळलेली लाल मिरची घेतली। वाळलेली मिरची टाकायची। आता आपण लसूण टाकायचा, वाटतानाच मीठ टाकायचं अर्धा चमचा आणि शेंगादाणे टाकायचे थोडेसे, जास्त नाही टाकायचे। हे आपण पाणी टाकून वाटून घेऊया। करून घेतलेलं आहे। कढईमध्ये आपण अर्धी पळी तेल टाकून घेऊया। मोहरी टाकायची, ती तडतडली की जिरे, लगेच कांदा टाकायचा। छान परतून घ्यायचा, सारखं असं हलवत राहायचं। त्यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊया आपण, ते 2 मिनटं परतून घ्यायचा। अर्धा चमचा हळद टाकायची, नंतर टोमॅटो टाकायचे त्याच्यात, ते पण हलवत राहायचं। मग हे सारण केलं ना, ते परतून घ्यायचं। आपल्याला जेवढं पाणी पाहिजे ना तेवढं टाकायचं। आम्हाला पातळच आवडते म्हणून आम्ही पातळ, तुम्हाला घट्ट आवडत असेल तर अजून शेंगदाणे टाकू शकता। अशी छान उकळून द्यायची। छान उकळलेली भाजी नक्की करून पहा। गावाकडली टोमॅटोची रश्श्याची भाजी चविष्ट, खायला पण। लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।